आपला नाशिक जिल्हा नसता तर आपल्या देशाची काय अवस्था झाली असती याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही। जर नाशिक नसतं तर आपल्या हातात ही पैशाची नोट सुद्धा नसती, कारण देशातली पहिली आणि सर्वात मोठी करन्सी प्रिंटिंग प्रेस ही आपल्या नाशिक मध्येच आहे। नाशिक म्हणजे केवळ एक जिल्हा नाही तर इतिहासाचं जिवंत पान आहे। रामायणातलं पंचवटी, जिथे प्रभू श्री राम, सीता आणि लक्ष्मण यांनी काही काळ घालवला आहे। गोदावरीच्या काठावर दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। आणि जर नाशिक नसतं तर ही आध्यात्मिक यात्रा सुद्धा अपूर्णच राहिली असती। जर नाशिक नसतं तर तुम्ही सुद्धा रडलाच असता, पण कांदा चिरताना नव्हे तर कांद्याचे भाव ऐकून, कारण देशातील एकूण कांद्यापैकी 21% कांदा हा एकट्या नाशिक मध्ये पिकवला जातोय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर शिव मंदिर सुद्धा येथेच आहे आणि जगातील पहिलं आणि सर्वात मोठं मातीचं धरण हे सुद्धा नाशिक मधील गंगापूर येथे आहे। आपल्या नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया उगाचच म्हणत नाहीत, कारण आपल्या भारतातून निर्यात होणाऱ्या संपूर्ण द्राक्षांपैकी 55% द्राक्ष एकट्या नाशिक मधून निर्यात केली जातात। आपल्या शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे 38 किल्ले एकट्या नाशिक जिल्ह्यात आहेत। भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक कुसुमाग्रज हे सुद्धा याच मातीचे सुपुत्र आहेत। नाशिक हे कोलकाता आणि मुंबई नंतर ट्राम सेवा सुरू करणारे देशातले 3रे शहर होते। तर आपला नाशिक म्हणजे भारताच्या वैभवाची साक्ष देणारा एक जिल्हा आहे। तर आपलं नाशिक अजून कशासाठी प्रसिद्ध आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।